शुभ सकाळ सर्वांना. कशा आहात सर्वजण? तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आम्ही चाललेलो आहोत पुण्याला. उद्या कार्यक्रम आहे. मग उद्या सकाळी लवकर नाही जाणं होत ना, त्याच्यामुळे आम्ही आजच निघालेलो आहोत. म्हटलं एक दिवस अगोदर जाऊया. तर चला निघालेलो आहोत जाण्यासाठी. आणि सकाळी घरून निघताना ब्लॉग शूट करायचा राहून गेला होता माझ्याकडून. म्हणून इथं हॉटेलवर थोडं नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो. म्हटलं चला आपण एक ब्लॉग शूट करूया. तर चला आता आम्ही नाश्ता करून घेतो. सकाळी फक्त आम्ही चहा पिऊन निघालो होतो घरून. मग एका हॉटेलवरती थांबलो रस्त्यामध्ये आणि मग तिथे डोसा ऑर्डर केला. काहीतरी नाश्ता करू म्हटलं, मग डोसा ऑर्डर केला. कारण मागच्या वेळेस तुम्ही पाहिलाच असेल माझा व्हिडिओ, कारण मी खूप म्हणजे प्रयत्न केला पण काही डोसा तयारच झाला नाही. मग सर बोलले खा मसाला डोसा. इथे त्यांनीच ऑर्डर केला मसाला डोसा. मग होता म्हणजे बऱ्यापैकी होता डोसा, चांगला होता. पण ते सांबार आणि चटणी काही मला एवढी आवडली नाही. पण ठीक आहे, जाऊ दे आता. आपल्या मनासारखं बाहेर गेल्यावर काही कुठे भेटतच नसतं. तर डोसा खात खात विचार करत होते. म्हटलं माझा डोसा का बरं असा नाही झाला, काय चूक झाली माझ्याकडून, असा का बरं बनला नाही डोसा, असा बनला पाहिजे होता नाही. चला नाश्ता वगैरे झालेला आहे, निघालेला होता आता आम्ही. खूप भूक लागली होती. सकाळी काही बनवलं नव्हतं मी, नाहीतर बनवून घेत असते नाश्ता मी घरून, पण काहीच बनवलेलं नव्हतं. तसंच निघाले होतं. लेट झालं होतं ना घरी, त्याच्यामुळे. चला आता पुढे जाण्यासाठी उशीर नको व्हायला, पटकन निघायला लागेल. पावसाळ्यामध्ये बाहेर फिरायला खरंच खूप छान वाटतं. मला तर खूप आवडतं. पावसामध्ये भिजायला पण आवडतं आणि फिरायला पण आवडतं. कारण पावसाळ्यामध्ये सगळीकडे हिरवंगार असं वातावरण झालेलं असतं. त्याच्यामुळे मला खूप जास्त आवडतं फिरायला बाहेर. तर बघा किती डोंगर वगैरे हिरवेगार झालेले आहेत. आणि अजून सकाळी सकाळी लवकर बाहेर निघाल्यानंतर तर खूपच छान वाटतं अजून. आणि सकाळचं अजून वातावरण छान असतं. फ्रेश वाटतं सकाळ. हा घाट कुठला आहे ते पण मला कमेंट करून सांगा, ज्यांना माहिती आहे त्यांनी. आणि नाशिकवरून पुण्याला जाण्यासाठी 5 ते 6 तास लागतात. आता पावसामुळे एखादा तास इकडे तिकडे धरायचा, कारण पाऊस पडत असतो, ट्रॅफिक असते, त्याच्यामुळे. मग आम्ही काय निघालो, सकाळी लवकर निघालो होतो आम्ही. 9 वाजता निघालो होतो घरून. आणि मला खूप झोप येत होते, कारण लवकर उठलं होतं जाण्यासाठी. खूप झोप येत होती आणि छान वाटत होतं असं थंड थंड वातावरण. मी घेतलं थोड्या वेळ झोपून, मग काय करणार. मग आलो पुण्यामध्ये आलो तर इतका पाऊस पडत होता, खूप पाऊस पडत होता. पुण्यामध्ये आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी थांबावंसं वाटत होतं, पण पाऊसच इतका पडत होता की थांबायचं कसं. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या, आपलं जिथं जायचं तिथं पटकन जाऊ. आलो इथं पुण्यामध्ये. लोकेशन लावलेलं होतं पण काही सापडत नाही. थोडक्यात राहिले. शोधताय सर ते हॉटेल कुठे काय. 2-3 वेळा फिरून मॅपने आम्हाला तिथंच आणलं. आता बघू सापडलं पाहिजे. 3 वाजले आम्हाला यायला इथे. मॅपवर टाकलं होतं लोकेशन, पण काही सापडतच नाही. तिथंच फिरवतंय. कुठेतरी आतमध्ये बोळीमध्ये असेल असं वाटतंय मला ते हॉटेल, त्याच्यामुळे सापडत नाही लवकर. विचारायला गेलेच सर. भेटून गेलं हॉटेल, सापडलं. थोडंसंच पुढे होतं, त्याच्यामुळे मॅप ना आम्हाला इथंच फिरवत होतं. आलो इथं आता हॉटेलवरती. आलेला होता आता रूममध्ये. 3 वाजले आम्हाला यायला. असं आहे रूम. काय मला एक दिवस थांबायचं, त्याच्यामुळे आम्ही म्हणजे साधाच रूम घेतलेला आहे. एक दिवस थांबण्यासाठी कशाला उगाच एवढे पैसे घालवायचे, म्हणजे जाऊ द्या म्हणून साधाच रूम घेतलं. ठीक आहे, बरं आहे. चला आता फ्रेश वगैरे होतो. 3 वाजून गेलं, भूक लागून गेली. आता काहीतरी जेवण वगैरे करावं लागेल. एखादा तास आराम केला आणि मग उठल्यानंतर सरांना बोलले चला आपण कुठेतरी जाऊ फिरायला पुण्यामध्ये. तर सर बोलले ठीक आहे. मग ठरवलं आम्ही शनिवारवाडा इथे जाऊ. तर मग चला बोलले. मग काय, मग शनिवारवाडा इथे निघालो आम्ही. मला ना बाहेर फिरायला खूप आवडतं. चला तर आता निघालेलो आहोत थोडंसं बाहेर फिरायला आम्ही. किती सुंदर असं वातावरण झालंय, छान वाटतंय. शनिवारवाडा 5 वाजता बंद होतो, आम्हाला ते माहितीच नव्हतं. मग त्याच्या पुढे आल्यानंतर मग दगडूशेठ हलवाई गणपतीचं मंदिर आहेच. मी म्हटलं चला मग आपण मंदिरात जाऊ. आलो तर आपण गणपती बाप्पांचं दर्शन पण करू. तर मग आलो आम्ही मंदिरामध्ये. मग तिथे पास काढायचं होतं, पण पास काढण्यासाठी एवढी काही गर्दी नव्हती. पास काढला असता पण गर्दी काहीच नव्हती. त्याच्यामुळे मी बोलले चला आपण लाईनमध्ये उभं राहूनच दर्शन करू. खूप छान दर्शन झालं, एकदम मस्त दर्शन झालं.
थोडंसं पुढे आल्यानंतर मग मूळचंद मिल हे दुकान दिसलं आम्हाला. दिसलं म्हणजे हे सरांना माहितीच होतं, मला माहिती नव्हतं. मी ऐकून होते मूळचंद यांच्याकडे साड्या छान भेटतात, पण यांना सारखं रील येत असतात, त्याच्यामुळे यांना चांगलं माहिती होतं की इथं साड्या वगैरे कशा व्यवस्थित आहे की नाही, कशा ते सगळं माहिती होतं. तर मग भरपूर व्हरायटी आहे त्यांच्याकडे आणि भरपूर साड्या पाहिल्या आम्ही आणि घेतल्या पण. मी 4 साड्या घेतल्या, खूप छान भेटल्या मला, जशा पाहिजे होत्या तशा पण भेटल्या 2 आणि बाकी अजून दुसऱ्या सरांच्या आवडीच्या पण घेतल्या 2. तर चला मग फिरून फिरून खूप भूक लागली होती आम्हाला. मग तिथेच थोडंसं पुढे आल्यानंतर इथे तुळशीबागेत पण थोडंसं फिरलो, कारण वेळच नव्हता एवढा जास्ती आम्हाला फिरायला, त्याच्यामुळे थोडंसंच फिरलो आणि मग खूप भूक लागली होती. आम्ही सकाळी नाश्ता केलेला होता, त्याच्यावर जेवण नाही काही नाही, त्याच्यामुळे म्हटलं आता जाऊ द्या, फिरण्यापेक्षा पटकन जेवण करून आपण निघू हॉटेलवरती. कारण मग काय इथं जेवण वगैरे केलं आम्ही आणि सकाळपासून उपवाशी असल्यामुळे जेवण पण जात नव्हतं आणि भूक तर एवढी लागली होती, असं वाटत होतं की किती जेवण करतो आणि किती नाही, पण दिवसभर उपवाशी राहिल्यामुळं एकदम जेवण जात नाही. आम्हाला हॉटेलवरती यायला 9 वाजल्या होत्या, पण काही नाही वाटलं एवढं. भरपूर फिरून झालं आमचं आणि मेन म्हणजे गणपती बाप्पांचं दर्शन झालं. तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय, भेटू नंतर नवीन एका ब्लॉगमध्ये.